दादा येईल राखीचा सण दादा येईल राखीचा सण येईल राखीचा सण दादा येईल राखीचा सण दादा येईल राखीचा सण दादा येईल राखीचा सण दादा जाते मी माझ्या सासरी 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 दादा माझ्या दादा माझ्या आपल्या
ठेवा. माणसाच्या डोक्यावर जर आभार कोसळतं ना तर माणसाच्या पूर्ण भान हरपल्या जातोय. पण स्वतःच्या मनाला एक विचार करून ठेवा की एखाद्या माणसाला दारूच्या व्यसनात लावून त्याचे खरं उद्ध्वस्त करून त्याला काय मिळालं? केवळ पश्चाताप. आणि असंच तुमच्याही बरोबर होणार. बघू बघू काय कुणासोबत होते तर. कारण हा अण्णा साठे एखादी डाव खेळत असताना त्या डावाचा सूत्र माझ्या हातात ठेवतोय आणि तो डाव पूर्ण व्हायच्या अगोदर संपवून टाकतोय माझ्या बुद्धिबळाच्या जोरावर. कारण अण्णा साठे म्हणतात मला. अण्णा साठे हे मात्र विसरू नका. विक्रम, अरे माणूस जर सत्याने वागेल ना तर त्याला देवाच्या घरी कुठेही जागा प्राप्त आहे. विक्रम, आज मी तुला माझा सक्का भाऊ म्हणून उभा आहे या ठिकाणी. अरे सक्का भाऊ म्हणून मानतोय तुला. जा, एक काम करा, ती माझी बहीण आहे, तुम्ही दोघेही जा आणि लग्न करून एकदाचे मोकळे व्हा. नसेल जमत तर कोर्टात जा, पण लग्न करून मोकळे व्हा. आणि वरून माझी तुम्हाला साथ आहे. जे काही हवं ते मी तुम्हाला देणार. तुम्ही जा, तुम्ही तयारी करून या. मी तुम्हाला जे लागेल ते देईन. अरे दादा, हे जे काही तू बोललास ना, बर दादा, इतकंच खूप आम्हाला आनंद आहे रे दादा. अरे माझा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. आणि मी हे तुझे उपकार जलमभर फिटणार नाही दादा. अरे दादा, या तुझ्या मारलेल्या बहिणीला अरे मी अगदी सुखात ठेवीन दादा. दादा, हे माझे वचन आहे तुला. दादा, हे दादा, सध्या मी माझ्या सासरी हे दादा. पण या बहिणीला कधी तू विसरू नकोस रे दादा. कधी विसरू नकोस रे. हे दादा, अरे तुझ्याशिवाय मला कुणाचाही आधार नाही रे दादा. अरे बघ ना, हे दादा, आजपर्यंत मला कधी आई बाबाची आठवण होऊ दिली नाहीच रे. आणि आज मी तुझ्यापासून वेगळी होत चालली आहे रे दादा. हे दादा, हे बघ ना, ही तुझी बहीण कुठेही जरी गेली ना तरी रक्षाबंधनाच्या दिवशी तुला राखी बांधायला नक्की येईन रे दादा. नक्की येईन रे दादा.